तर आपण या ठिकाणी क्वेश्चन नंबर 21 सॉल्व करणार आहे. द क्वांटिटी विच डज नॉट व्हेरी पॅरोडिकली फॉर अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज. तर अशी कोणती क्वांटिटी आहे जी चेंज होत नाही पॅरोडिकली जेव्हा पार्टिकल सिम्पल हार्मोनिक मोशन करणार आहे. तर हा क्वेश्चन 2019ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिले जे ऑप्शन आहे ए ते आहे व्हेलॉसिटी, बी ऑप्शन आहे टोटल एनर्जी, सी ऑप्शन आहे ॲक्सलरेशन आणि डी ऑप्शन आहे डिस्प्लेसमेंट. चला तर बघूया या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असेल ते. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला अशी कोणती क्वांटिटी आहे जी बदलणार नाही पॅरोडिकली फॉर अ परफॉर्मिंग SHM. तर SHM करताना कोणती क्वांटिटी यामध्ये चेंज होत नाही पॅरोडिकली ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. तर या केसमध्ये आपल्याला काही ऑप्शन्स दिलेले आहेत. पहिले जे ऑप्शन आहे ते व्हेलॉसिटी, आणि व्हेलॉसिटीचा जर फॉर्म्युला जर घेतला तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे आपला ओमेगा √a² - x². हा जो x आहे तर एक्सचं जे डिस्प्ले इक्वेशन आहे किंवा एक काम करू आपण डायरेक्टली डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन घेणार आणि डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय आहे a sin ωt. ओके, आणि त्याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर आपल्याला भेटेल व्हेलॉसिटी, आणि व्हेलॉसिटीचा याचा a कॉन्स्टंट येतो तसाच साईनचा डेरिव्हेटिव्ह काय भेटेल तर cos ωt, आणि पुन्हा ωtचा डेरिव्हेटिव्ह काय भेटणार तर ओमेगा. आता व्हेलॉसिटीचं जर इक्वेशन घेतलं तर त्याच्यामध्ये काय येतं तुमचा ओमेगा आहे, आणि ओमेगा टी म्हणजे टाईमनुसार ही जी टर्म आहे ती काय होणार तर चेंज होणार. म्हणजे जी व्हेलॉसिटी आहे ती टायमानुसार काय होते तर चेंज होते. म्हणजे ए ऑप्शन जो आहे तो आपल्या या ठिकाणी येणार नाही. ए ऑप्शन आपलं काय होणार तर या ठिकाणी रॉंग होणार आहे. सेकंड जे ऑप्शन दिलेले आहे ते दिलेले आहे तुम्हाला टोटल एनर्जी, आणि टोटल एनर्जीचा जर तुम्ही फॉर्म्युला घेतला तर टोटल एनर्जी फॉर्म्युला असेल 1/2 kA². ए मीन्स अँप्लिट्यूड. ओके, के कॉन्स्टंट आहे. आता या कॉन्स्टंट केची जी व्हॅल्यू आहे ती किती येतं mω² इतकी आहे, आणि इंटू करायला a². ओमेगा तर कॉन्स्टंट आहे पण टायमानुसार ती व्हॅल्यू बदलते. इथं टाइमच नाही आहे, त्याच्यामुळे हे जे टोटल एनर्जी आहे टोटल एनर्जी नेहमी कॉन्स्टंट असते SHM मध्ये, सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये. कोणत्याही पोझिशनला घ्या टोटल एनर्जी कॉन्स्टंटच राहील, आणि ती किती राहील 1/2 kA². म्हणजे ही जी एनर्जी टोटल एनर्जी ही कधीच चेंज होणार नाही, ही पॅरोडिकली काय असणार आहे कॉन्स्टंट राहणार आहे. मग ऑप्शन बी जो आहे तो आपला या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल. पण अजून पण आपण एक बाकीच्या ऑप्शन चेक करून घेऊ. नेक्स्ट दिलेलं तुम्हाला ॲक्सलरेशन, आणि व्हॉट इज ॲक्सलरेशन तर रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. याचा काय करणार आहे पुन्हा मी डेरिव्हेटिव्ह घेणार. व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह ॲक्सलरेशन, ए कॉन्स्टंट आहे ओमेगा कॉन्स्टंट आहे, मी त्याला तसंच लिहिलं, आणि कॉसचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो काय येणार तर -sin ωt, आणि पुन्हा ωtचा डेरिव्हेटिव्ह ओमेगा येणार, ओमेगाचा काय झाला स्क्वेअर. तर या ठिकाणी जर तुम्ही साईनचं जर फंक्शन बघितलं तर त्याच्यामध्ये ओमेगा टी आहे, आणि जसं जसं टाइम बदलणार आहे तसं तसं फंक्शन काय होणार तर चेंज होणार आहे. म्हणजे पॅरोडिकली काय होतंय तर चेंज होतंय, पॅरोडिकली हे चेंज होत आहे. म्हणून हे जे ऑप्शन आहे तर हे पण काय असणार आहे रॉंग असेल. ओके, आणि लास्टचा जो डी ऑप्शन दिलेला आहे तर तो डी ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला डिस्प्लेसमेंट, जे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. डिस्प्लेसमेंट कशाने केलं तर एक्सने या ठिकाणी रिप्रेझेंट केलं. ही मेन पोझिशन तुम्ही एक्सट्रीम घ्या कोणते घ्या तरी हेच राहणार आहे. डिस्प्लेसमेंटमध्ये पण ओमेगा टी म्हणजे टायमानुसार आपलं डिस्प्लेसमेंट काय होणार तर चेंज होणार. मग ऑप्शन डी पण आपल्या या ठिकाणी येणार नाही. मग आपल्या या क्वेश्चनचा ऑप्शन फक्त एकच राहील जे कॉन्स्टंट असतं ते म्हणजे टोटल एनर्जी. मग या क्वेश्चनचं ऑप्शन जे असेल ते ऑप्शन बी असेल.